बॅक टू इन मॅथ्स इंजिनिअरिंग युट्यूब चॅनल. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे की मराठवाडा मित्रमंडळ कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग कर्वेनगर या कॉलेजचा आपण रिव्ह्यू बघणार आहे. तर आपल्या समोर आपल्या एका मीट मध्ये आहे मनन. तर त्याच्याकडून आपण त्या कॉलेजचा पूर्ण रिव्ह्यू ऐकून घेऊया की कॉलेजचं कॅम्पस कसं आहे, प्लेसमेंट कसं आहे, त्यानंतर कॉलेजचं एन्व्हायरमेंट कसं आहे, अकॅडमिक्स कसं चालू असतं, फॅकल्टी कोऑपरेटिव्ह आहेत का, ओव्हरऑल प्लेसमेंट कसं आहे, कोणकोणते फेस्टिवल्स किंवा कोणकोणते डेज कॉलेजमध्ये सेलिब्रेट होतात. तर पूर्ण ओव्हरव्ह्यू आपण मननकडून ऐकून घेऊया. राजीव मनन, तुम्ही का आपल्या ऑडियन्सला नाही का तुझं शॉर्ट इंट्रोडक्शन. नमस्कार. माझं नाव मनन टोटे आहे. मी मराठवाडा मित्रमंडळ कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग मध्ये शिकतोय. आता IT ला आहे मी सेकंड इयरला. डायरेक्ट सेकंड इयर थ्रू ऍडमिशन घेतलंय मी डिप्लोमा थ्रू. आता जस्ट डिप्लोमा पण झालाय माझा कम्प्युटर इंजिनिअरिंग मधून. आणि ओव्हरऑल एक्सपिरियन्स मी माझा ऑनेस्टली रिव्ह्यू देईल. चला सुरू करूया. तर माझा पहिला प्रश्न तुझ्यासाठी आहे की आता मराठवाडा मित्र मंडळाला तू डिप्लोमा करून घेतले, तर तुला MSP CET वरनं आलेले तुझे मित्र पण असतील काही. तर का आपल्याला त्या कॉलेजमध्ये टेक किंवा कोर ब्रांचला जर का ऍडमिशन आताच्या मुलांना, आताची जी काही 2026 ची बॅच आहे, जर का त्यांना त्या कॉलेजमध्ये हम्म. ऍडमिशन घ्यायचं असेल तर MSP CET किंवा JEE मध्ये किती पर्सेंटेज लागतात? आत्ताच्या कंडिशनला बघायला गेलं तर पुण्यात ऍडमिशन घेणं म्हणजे टफच आहे. तर जवळपास 90 प्लसच लागणार आहे सीईटीच्या. आता मी कट ऑफ तेव्हा बघितलेलं तेव्हा 95 प्लसच होतं सीईटीचे ते पर्सेंटाईल होते ते. ओके. तरी बघितलं कारण की 95 प्लसच लागतं तरी. आता नाही का मराठवाडा मित्र मंडळाचे सुद्धा नाही का 2-3 कॉलेज आपल्या पुण्यामध्ये आहेत. तर त्याच्या कंपॅरेटिव्ह मध्ये तुला काय वाटतं की तुझ्या कॉलेजबद्दल तू काय सांगशील? आता कॉलेज ओव्हरऑल कसं आहे की पुण्यामध्ये येतो प्रॉपर कर्वेनगरमध्ये. तर कंपनी आजूबाजू साईडला तर आहेच तिकडं. बाकी मग ओव्हरऑल बघायला गेलं तर तसं AISSMS पण बेस्ट ऑप्शन आहे MMCA पेक्षा. पण जस्ट हार्डवर्क केल्यावरच हे भेटतं प्लेसमेंट. तो हार्डवर्क लागेलच, खूप जास्त लागेल MMCA मध्ये. फक्त नावापुरता नाही घेऊ शकत आपण कॉलेजमध्ये ऍडमिशन असं. ओके. आता नाही का आपल्या कॉलेजच्या नाही का म्हणजे तुझ्या कॉलेजमध्ये प्लेसमेंट जे काही आहे कोर साठी असेल, टेक साठी असेल, काय वाटतं तुला की कसं आहे प्लेसमेंट कॉलेजचं? प्लेसमेंट प्लेसमेंट ब्रांच आणि स्टुडंटच्या स्किलवर खूप डिपेंड करतं. प्रश्न आहे तुझ्यासाठी की आता नाही का मराठवाडा मित्र मंडळाचे नाही का 2-3 कॉलेजेस आहेत किंवा मग तुमच्या कॉलेजचं आता म्हटलं की तू कट ऑफ नाही का 90च्या अभाव आहे. तर ज्याप्रमाणे तुमच्या कॉलेजचं कट ऑफ हाय आहे किंवा कॉलेजचं नाव आहे त्याप्रमाणे कंपनीज कॉलेजला व्हिजिट करतात का किंवा मग हायेस्ट आणि ऍव्हरेज पॅकेज काय आहे कॉलेजचं? हा तर प्लेसमेंट ब्रांच आणि स्टुडंटच्या स्किलवर आहे. जसं की कम्प्युटर आणि IT ब्रांच मध्ये प्लेसमेंट कम्पॅरेटिव्हली बेटर आहे आमच्या कॉलेजमध्ये. सिव्हिल तर नाहीच आहे ब्रांच. जसं मेकॅनिकल आणि इलेक्ट्रिकल मध्ये जरा कमी आहे बघायला गेलं तर. आणि ते पण IT आणि कम्प्युटरच्या याच्यामध्ये येऊन जातं प्लेसमेंटच्या ह्याच्यात. तसं मास रिक्रुटर्स येतात आणि काही गुड कंपनीज पण येतात. पण फक्त कॉलेजवर डिपेंड राहून हाय पॅकेज मिळणं डिफिकल्ट आहे. कोडिंग, DSA, कम्युनिकेशन स्किल्स आणि प्रोजेक्टवर स्टुडंटला स्वतः काम करावं लागतं. जर प्रॉपर प्रिपरेशन केली तर डिसेंट प्लेसमेंट अपॉर्च्युनिटी मिळतात. आता ॲव्हरेज पॅकेज जनरली 4 ते 6 LPA च्या रेंजमध्ये असतं. स्पेशली टेक्निकल ब्रांचेसमध्ये. टॉप स्टुडंटला हायर पॅकेज पण मिळतात जर त्यांच्याकडे स्ट्रॉंग प्रोजेक्ट, इंटर्नशिप आणि कोडिंग स्किल असतील तर. फायनल पॅकेज मोस्टली स्टुडंटच्या स्किल आणि प्रिपरेशनवरच डिपेंड असतं. जसं की आता बघायला गेलं तर आता आमच्या कॉलेजमध्ये MOU जास्त झाले. जापानचे पण काहीतरी कंपनी 2-3 कंपनीचे MOU झाले आमच्या कॉलेजसोबत. तर नेक्स्ट इयर पण आमचे प्लेसमेंटचे ते LPA ते वाढतील आणि प्लेसमेंट पण वाढतील. तर इन फ्युचर वाढतीलच तसं बघायला गेलं. आणि आत्ता आत्ता ऑटोनॉमस झालंय कॉलेज. आम्ही फर्स्ट बॅच येस. आहे ऑटोनॉमसचे. तर मग ओके. ऑब्विसली प्लेसमेंट वाढणारच आहे आमच्या कॉलेजमध्ये. येस. ओके. आणि कॉलेजला म्हणजे अटेंडन्स 75 कंपल्सरी आहे का किंवा अकॅडमिक्स कल्चर फॅकल्टी सपोर्टिव्ह आहेत का? अकॅडमिक्स बद्दल काय सांगशील? आता अकॅडमिक्स मध्ये बघितलं गेलं तर आमचे जे टीचर्स आहे, फॅकल्टी आहे वगैरे ते सगळे सपोर्टिव्ह आहे. काही नाहीये, काही स्ट्रिक्ट आहे, काही सपोर्टिव्ह आहे, काही चिल आहे. असे खूप व्हेरिएशन आहे आमच्या कॉलेजमध्ये. जस्ट ओके. आता बघायला गेलं तर अटेंडन्स मध्ये डिपेंड ऑन क्लास टीचर. आता क्लास टीचर स्ट्रिक्ट असेल तर अटेंडन्स पण स्ट्रिक्ट असणार असं आहे. येस, आता येस. आता आता सध्या तरी आमचं अटेंडन्स स्ट्रिक्ट होतं यावेळेस. 75 प्लस साठी जे वरती असतील त्यांच्यासाठी होतं सर्टिफिकेशन असे वर्क दिलेलं. आणि जेही 75 च्या खाली असतील
त्यांना एक वीकर साइड म्हणून त्यांना असाइनमेंट्स नंतर मग मार्क्स पण त्यांचे इंटरनल्स कमी असणार. तर असं फरक पडतो इन अटेंडन्स. तर मग फॅकल्टी आहे, एज्युकेटेड आहे, सपोर्टिव्ह खूप जास्त आहे. ओव्हरऑल तुम्ही प्रोजेक्ट पण घेऊन गेले तर ते एवढे समजवतील की तू प्रोजेक्टचं तुझं ते तेवढंही चुकलं असेल तेवढं ते प्रॉपर करशील एवढं समजवतील. असं ओके. फॅकल्टी आहे. म्हणजे सपोर्टिव्ह आहेत, बट स्ट्रिक्ट जिथे स्ट्रिक्ट असलं पाहिजे तिथे स्ट्रिक्ट आहेत, ज्या ठिकाणी चिल असले पाहिजे त्याप्रमाणे. हा तेच. ओके. आणि कॉलेजचं हॉस्टेल किंवा मग कॉलेजमध्ये हॉस्टेल मेस आहेत का? कॉलेजचं स्वतःचं? ओके, तर कॉलेजचं हॉस्टेल मेस आहे. हॉस्टेलला मेरिट बेस लागतं. जसे तुमचे ओके. आता पहिले ऍडमिशन तर जस्ट तुमचं कॉलेजचे जे सीईटीचे मार्क्स किंवा डिप्लोमाला तर जागाच नाही भेटणार. सीईटीच्या ओके. मार्क्स बेसवरच आपल्याला हॉस्टेल भेटलं जातं. त्यानंतर जसं जसं कॉलेजचे सीजीपीए बसतं तसं तसं तुमच्या कॉलेज या हॉस्टेलमध्ये तुम्हाला ऍडमिशन भेटतं. कधी बॅक लागला तर मग हॉस्टेल गेलं. आणि मेस, ओके. मी जेवलेलो आहे मेसमध्ये. मेसची जेवण खरंच चांगलं आहे. जसं की मेस क्वालिटी ॲव्हरेज टू डिसेंट आहे. काही स्टुडंट सॅटिस्फाय असतात तर काही आउटसाइड प्रेफर करतात. आता येस. पुणेमध्ये पीजी आणि फ्लॅटचे ऑप्शन पण अवेलेबल आहेत तिकडं कर्वेनगरमध्ये. तर येस. भरपूर ऑप्शन आहे तिकडं. ओके. आणि निकाल समज तू AISSMS आणि तुमचा मराठवाडा मित्रमंडळ या कॉलेजला जर कम्पेअर करायचं असेल किंवा रेटिंग द्यायची असेल, तर तू कशाला जास्त प्रायोरिटी किंवा प्रेफरन्स देशील? आता मी स्वतः ऍडमिशनच्या टायमाला AISSMS ला जास्त प्रायोरिटी दिली. का बरं? ओके. कारण की तिकडचं कॅम्पस मोठं आहे. पहिली गोष्ट, कॅम्पस खूपच मोठं आहे ओके. तिकडं. AISSMS ला राहिलं तू आमचं कॉलेज. तर तिकडं आम्ही जास्त येते ना. पण ते AISMS चे दोन कॉलेज आहे. एक होतं सीओई आणि एक होतं IOIT. IOIT ऑटोनॉमस पहिलेपासून आहे. सीओई आत्ता आत्ता येस. ऑटोनॉमस झालं. तर मला ओव्हरऑल ऑटोनॉमसच कॉलेज बघायचं होतं. तर मी ओके. सीओई सोडून IOIT ला ट्राय करत होतो, पण भेटलं नाही. पण तिकडच ओव्हरऑल मी प्रायोरिटी देईन त्या कॉलेजला. कॉलेजमध्ये कोणते टेक्निकल, नॉन टेक्निकल इव्हेंट किंवा फेस्टिवल्स वगैरे होता? हा, आता ओव्हरऑल 2-3 होतात. एक डेस्टिनिटी आहे. डेस्टिनिटी मध्ये कसं असतं, आपले आपले जे कोर ब्रांचेस असतील किंवा येस. वेगवेगळे जे क्लब असतील ते आपले आपले कॉम्पिटिशन प्रोव्हाइड करतात. जसे ओके. की काही काही कोडिंगचे होते, काही काही कोडिंग हंट होते, काही काही टायपिंगचे होते. तर असं जस्ट हे करतात. त्यानंतर हॅकेथॉन मध्ये आमच्या कॉलेजमध्ये यावेळेस 2 हॅकेथॉन झालेले. एक सिम्पल आपलं जे हॅकेथॉन असतं 24 हवरचा, आणि एक ओके. होतं गेमेथॉन टाइप. जसं की कॉलेजमध्ये हॅकेथॉन मध्ये आपण एक प्रोजेक्ट डेव्हलप करतो, त्याच्यामध्ये एक गेम डेव्हलप करायचं होतं 2 तासासाठी. ओके. त्यामध्ये मी पण एक ऍज अ व्हॉलेंटिअर होतो. तर ओव्हरऑल ओके. एक्सपिरियन्स खूप चांगला असतो. आणि खूप सारे टेक इव्हेंट होतात. ओके. आणि नॉन टेक्निकल इव्हेंट्स मध्ये म्हणजे जसे की आपले ट्रेडिशनल डे असतील, बॉलिवूड डे असेल, एन्जॉय आपण ऍज अ त्यावेळेस इंजिनिअरिंगला ऍडमिशन घेतो की आपल्याला इंजिनिअरिंग सोबत त्या सगळ्या गोष्टी पण एन्जॉय करायच्या असतात. त्या सगळ्या गोष्टी तुला त्या कॉलेजमधून भेटल्या असं तुला वाटतं का? हा, भेटले. जसं की आता बेस ऑन क्राऊड आहे. आता कॉलेजचं क्राऊड कधी चांगला असेल तेव्हाच आपल्याला एक्सपिरियन्स चांगला भेटणार. आता कॉलेजचा येस. क्राऊड येस. आमचा करिअर फोकस पण आहे आणि चिल पण आहे. जास्तीत जास्त चिलच म्हणायला गेलं तर. ओके. तर इव्हेंट खूप चांगले होतात. जसे जसे ट्रेडिशनल डेज असतात किंवा जेही गॅदरिंग वगैरे लास्ट डे असतील ते सगळे चांगले होतात. ओव्हरऑल मजा तर खूप येते. थोडं थोडं सिरियसली पण होतं, पण कधी कधी खूप मजा येते. यावेळेस जस्ट एक वेळेस असं झालेलं की त्या टायमाला यांचं आपले जे मुख्यमंत्री होते, डिप्युटी मुख्यमंत्री होते, ते हे झालं, डेट झालं. त्यांच्यामुळे आमचं ते त्या दिवशीचं ते इव्हेंट होतं ते पुढे ढकललं गेलेलं. पण ते ओव्हरऑल पुढे ढकलल्यानंतर घेतलंच गेलेलं. असं नाही की कॅन्सल करून ओके. दिलेलं. तर येस. येस. मीन्स इव्हेंट घेतलेच जातात तेवढे सिरियसली. ओके. तू ओव्हरऑल म्हणजे कॉलेजला काय म्हणजे रेटिंग देशील किंवा तू ऍडमिशन घ्यायच्या आधी तुला वाटलं होतं की अरे कॉलेज असं आहे, इथं असं सगळ्या गोष्टी भेटतात, बट कॉलेजमध्ये गेल्यानंतर तुला रियालिटी वेगळीच दिसली किंवा मग तुला असं वाटलं की ही गोष्ट होती बट ती रियालिटी मध्ये नाही, असं तुझ्यासोबत काही झालंय? आता जस्ट असं होतं की जेव्हाही ऍडमिशन घ्यायला गेलो तर सगळ्यांना येस. तेच सांगितलं जातं की प्लेसमेंट 100% आहे, 100% प्लेसमेंट आहे. पण येस. या वर्षी मी अजूनपर्यंत जस्ट की कशावर म्हणा, लिंक्डइन वर म्हणा की याच्यावर म्हणा, की अजूनपर्यंत प्लेसमेंटची लिस्ट वगैरे अजून आलेली नाहीये. तर मला ओव्हरऑल माहित नाहीये की यावर्षी प्लेसमेंट झाली आहे की नाही. 2-3 दिसलाय, जापानच्या कंपनीचे दिसले,
ओके. मुलींचे हे दिसले पण ओव्हरऑल 10-15 एवढंच जणांचं. तर मला प्लेसमेंटची लिस्ट अजून आली नाही, आली तर समजेल तेव्हा. पण ओव्हरऑल आतापर्यंत तरी दिसणं पाहिजे होतं. आता बाकीच्यांच्या कॉलेजचे दिसत आहेत पण आमच्या कॉलेजचे दिसत नाही. आणि ओव्हरऑल ओके. मी कॉलेजची रेटिंग 10 आउट ऑफ 7-8 देईल. कारण की आता कॉलेज पण एक कसं नावासारखं असतं की आता मी AISSMS ला आहे, मी याला आहे, मी MMCOE ला आहे. जस्ट आता MMCOE सांगितलं तर विचारतात की MMCOE कुठं आलं वगैरे. ओव्हरऑल येस, ते येस. ते पण एक पॉइंट येतो. आणि ओके. कंपनी पण बघायला गेलं तर कॅम्पस पण छोटे, कंपनी पण येतात, पण असंही नाही की सगळ्यांनाच हे भेटतं, चांगला LPA भेटतो. आता ते हम्म. तसं स्किल बेसवर आहे. ओके. आणि कॉलेज प्रोजेक्ट असेल, इंटर्नशिप असेल, या सगळ्या गोष्टी प्रोव्हाइड करतात का ते तुम्हाला तुम्हाला बघायला? आता ऑन कॅम्पस इंटर्नशिप पण आहे. आता आमच्या कॉलेजमध्ये एक खालच्या इकडे FMC ट्रिपल आय म्हणून एक आहे. त्याच्यामध्ये ओके. मराठवाडा मित्र मंडळ आणि टाटा टेक्नॉलॉजीजने कोलॅबरेशन करून एक टेक्नॉलॉजी पार्क क्रिएट केलंय. जसं की ओके. डायनॅमिक प्लॅटफॉर्म डिझाईन केली. इनोव्हेशन अँड एम्पॉवर द फ्युचर विथ 100% बिझनेस ओनरशिप. त्याच्यामध्ये जसं की ओव्हरऑल तुमचे जे स्टार्टअप असतात स्टार्टअपला प्रोव्हाइड करतात. आता आमच्या तिकडं तेवढ्या याच्यामध्ये एरियामध्ये मीटिंग्स किंवा स्टार्टअपसाठी तुम्हाला जे ओव्हरऑल नेटवर्क लागतं ते सिटिंग वगैरे तेवढे जे ओव्हरऑल तुम्हाला सगळं लागतं ते सगळे प्रोव्हाइड केले जातं तिकडे. तर त्यांचीच इंटर्नशिप मध्ये त्यांच्यामध्येच आम्हाला कुठेतरी जॉईन करू शकतो आम्हाला इंटर्नशिप म्हणून. ओके. आणि हा. नॉलेज म्हणून पण तिकडे आम्हाला पाठवतात कधी कधी की कसं असतं स्टार्टअप कसे असतात, स्टार्टअप मध्ये काय काय लागतं ते सगळं तिकडे दाखवलं जातं. ओव्हरऑल प्रोजेक्टला पण तिकडून पण आम्हाला प्रोजेक्ट भेटतात. कधी कोणती एक कंपनीला स्टार्टअप साठी प्रोजेक्ट पाहिजे असेल, एक वेबसाईट पाहिजे असेल तर तिकडून पण आम्हाला प्रोजेक्ट दिले जातात. बाय HOD येस. आम्हाला प्रोव्हाइड करतात प्रोजेक्ट तसे. ओके. आणि आम्ही पण चार्जेस घेऊ शकतो त्याच्यात. येस, ओके. आणि मग कॉलेजचं कॅम्पस असेल, वायफाय असेल, कॉलेजचं कॅन्टीन असेल किंवा मग सेमिनार हॉल्स, या सगळ्या गोष्टीची अवेलेबिलिटी किंवा हे सगळ्या सोर्सेस तुम्हाला तिथं आहेत का कॉलेजमध्ये? हा, सगळे अवेलेबिलिटी आहे. मेस आहे, कॅन्टीन आहे, सेमिनार हॉल पण खूप मोठं आहे. ओव्हरऑल सगळंच आहे. वायफायचं नेटवर्क पण चालतं, फास्ट आहे. जस्ट आता आपल्याला कधी लॅपटॉप थ्रू कधी जॉईन करायचं असेल वायफायला थ्रू ओके. हा. विदाउट लॅन केबल तर मग थोडं स्पीड हम्म. मध्ये प्रॉब्लेम येत, पण लॅन केबल थ्रू स्पीड येऊन जाते. बाकी ओव्हरऑल सगळं आहे. PC पण बेस्ट आहे. सगळं तेवढं ते रिक्वायर्ड आपल्याला लागतात टेक्निकल ते सगळं आहे. ओके. तू एका स्टुडंटच्या आजची जे काही स्टुडंटची जनरेशन आहे, आता त्यांच्यासाठी म्हणतो की आपण सॉफ्ट स्किल गरजेचे आहे म्हणून तुम्हाला वेगवेगळे प्रेझेंटेशन असतील किंवा मग एखादं टॉपिक तुम्हाला नाही का शिकवण्यासाठी देतात. तर वेगवेगळ्या कॉलेजमध्ये वेगवेगळ्या गोष्टी घेतात जे की सॉफ्ट स्किल असेल किंवा प्लेसमेंटची प्रिपरेशन असेल. त्या सगळ्या गोष्टी तुमच्या कॉलेजमधून तुम्हाला प्रोव्हाइड केलं जातं. आता कसं असतं आमच्या कॉलेजमध्ये ना 4 CI होतात. म्हणजे दर युनिटवर 2 युनिटवर CI असतात. तर पहिली CI होते हा. 2 युनिटवर जे की रिटर्न असतात. बाकीचे 3 CI असतात ते सॉफ्ट स्किलवर टाईप असतात. एकामध्ये ओके. म्हणजे जस्ट टेस्ट असतं, एकामध्ये MCQ असतं आणि एकामध्ये PPT प्रेझेंटेशन असतं. आम्हाला पॉइंट वाटले जातात आणि जस्ट सांगतं की आता तुम्हाला PPT प्रेझेंट करायची या टॉपिकवर. आता जसं तुम्ही एक्सप्लेन करणार तसं तुम्हाला मार्क्स भेटणार. तर हा ओव्हरऑल एक सॉफ्ट स्किलवर असतं. त्यानंतर ओव्हरऑल पूर्ण याच्यामध्ये एक प्रोजेक्ट पण दिलं जातं. आता ते प्रोजेक्ट तू कसं प्रेझेंट करतो त्याच्यावर पण मार्क्स असतात. ते पण एक सॉफ्ट स्किल आहे. त्यानंतर मग सब्जेक्ट आम्हाला कोर सब्जेक्ट पण आहे सॉफ्ट स्किलसाठी. जसं की एक मागच्या वेळेस इंग्लिश सब्जेक्ट होता त्यामध्ये तुम्ही एक्सप्लेनेशन कसं देता, प्रेझेंट कसं करता, एक टॉपिकला तुम्ही कसं ओव्हरऑल तुम्ही रिप्रेझेंट कसं करणार, असा एक आमच्या मागच्या वेळेस सब्जेक्ट होता. या ओके. सेमला आता आम्ही ओव्हरऑल 5-6 सब्जेक्ट असतात आम्हाला चूज करण्यासाठी ओपन इलेक्टिव्ह म्हणून. याच्यामध्ये डिजिटल ओके. मार्केटिंग, फिनटेक असे वेगवेगळे सब्जेक्ट होते आणि 2 लँग्वेज सब्जेक्ट होते, एक जर्मन आणि जापनीज. हे पण ओके. सब्जेक्ट आहे ओव्हरऑल याच्यासाठी. तर ओके. आहेच तेवढं. आता जी 2026 ची बॅच आहे MSc CET वरून ऍडमिशन घेणार आहे, त्या मुलांना जर का तुमच्या कॉलेजबद्दल ओव्हरऑल सांगायचं असेल किंवा तुझ्या यांनी तुला काही मेसेज द्यायचे? तर ओव्हरऑल बघा, कॉलेज चांगलं आहे असं नाही म्हणणार की खराब आहे. ओव्हरऑल कॉलेजचा एक्सपिरियन्स खूप बॅलन्स आहे. MMCE मध्ये अकॅडमिक सोबत टेक्निकल एक्सपोजर पण चांगले मिळतो, स्पेशली कॉम्प्युटर, IT आणि AI रिलेटेड ब्रांचेससाठी. Yes. पुणे लोकेशनमुळे IT कंपनीजने इंटर्नशिपचा ऍडव्हान्टेज पण मिळतो. Yes. कॉलेज परफेक्ट नाहीये असं नाहीये. काही डिपार्टमेंट खूप ऍक्टिव्ह आहेत, तर काही ऍव्हरेज आहेत. पण जर स्टुडंट पुरे ऍक्टिव्ह असेल तर कोडिंग, प्रोजेक्ट आणि इंटर्नशिपवर फोकस करेल तर ग्रोथसाठी एन्व्हायरमेंट डेफिनेटली आहे.
कॅम्पस ओके. लाईफ पण आहे, डिसेंट आहे. इव्हेंट्स, टेक्निकल क्लब्स आणि कॉम्पिटिशन रेग्युलर होतात. दररोज काही ना काही कॉम्पिटिशन होतच राहतात. हॅकेथॉन झालं, हे झालं, होतच राहतात. आणि ओव्हरऑल बाकीच्या कॉलेजचं पण असेल तर नॉलेज भेटतं आपल्याला, की कुठं काय होत आहे. तर आपल्याला प्रोव्हाइड करतं की जा याच्यात तू. आता हार्डवर्किंग स्टुडंटसाठी कॉलेज चांगला ऑप्शन आहे. असंही नाही की काहीच नाहीये, खूप काही आहे. ओके. इंटर्नशिप तर भरपूरच आहे. बघायला गेलं तर एफएमसी ट्रिपल आहे तर शिकायला खूप भेटेल. जस्ट चांगले हे करून घेऊ शकता तुम्ही. तुम्ही कधी हार्डवर्किंग असताल, फक्त नावापुरती कॉलेज घेत नसताल तर कॉलेज चांगलं आहे. ओके. तर मॅथ्स इंजिनिअरिंग कडून एका म्हणून तुला खरंच थँक्यू. कारण की तू तुमच्या कॉलेजचा जे काही रिव्ह्यू आहे, काही सत्य असेल, ते ऑनेस्टली नाही का तू सांगितलेलं आहे. तर मॅथ्स इंजिनिअरिंग आणि आपल्या पूर्ण टीम कडून तुला खरंच थँक्यू. आणि काही डाऊट असेल, तुम्हाला जर का एमएमसीयू मध्ये ऍडमिशन घ्यायचं आहे, तर म्हणून आपल्या त्या कॉलेजचा नाही का कोर मेंटर आहे. तो आहे की त्या कॉलेजचं तुम्हाला काही डाऊट असेल, जसं की फी स्ट्रक्चर असेल किंवा अकॅडमिक्स बद्दल काही पर्सनल विचारायचं आहे, तर तुम्ही कमेंट सेक्शन मधून किंवा आपल्या टीम मधून नाही का तुम्ही त्याच्यासोबत कॉन्टॅक्ट करून नाही का विचारू शकता. थँक्यू. वेलकम.